मागील 2 आठवडे राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे आणि आता या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे. ठिकठिकाणी मराठा समाज हा रस्त्यावर उतरला आहे. आता प्रश्न आहे तो आरक्षणातून मार्ग कसा काढणार सरकार. त्याचबरोबर जे आंदोलन राज्यभर पेटलं आहे ते आंदोलन शांत करण्यासाठी सरकार योग्य पावलं उचलत आहे काय. आरक्षण द्यायचं म्हटलं तर ते कशा पद्धतीने दिलं जाईल. या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुक्त चर्चामध्ये आज आपल्यासोबत आहेत सरकारमध्येच सहभागी असलेले शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि राज्य शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे. विनायक मेटेजी, आपलं मुक्त चर्चामध्ये स्वागत. नमस्कार. प्रामुख्याने गेले 2 आठवडे राज्यभर हे आंदोलन सुरू आहे आणि तोडगा आरक्षणावर एवढा लवकर निघेल अशी शक्यता नाही आहे, कारण मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर याच्यावर तोडगा निघणार आहे आणि आता हे आंदोलन हिंसक झालेलं आहे. या आंदोलनावर तुमची काय भूमिका. असं आहे दीपकजी की मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही गेल्या अनेक वर्षापासूनची, ही काही नवीन मागणी नाही आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी 1981ला पहिले मोर्चा काढला, पण त्यावेळेची भूमिका ही अशी त्यांची होती की आर्थिक निकषावर रिझर्वेशन मिळालं पाहिजे. आत्ताची भूमिका ही थोडीशी वेगळी आहे, पण तेव्हापासूनची ही मागणी आतापर्यंत आलेली आहे. आत्ता काय झालं की या आंदोलनामध्ये एवढं का पेटलं तर मागच्या काळामध्ये जे मोर्चे निघाले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखो मोर्चे, ते शांततेत निघाले आणि ते मोर्चे निघाल्यानंतर लोकांना असं वाटलं की या माध्यमातून आपल्याला निश्चितपणाने काही चांगल्या गोष्टी आपल्या पदरात पडू शकतील. आरक्षण मिळेल, शिक्षणाला उपयोग होईल, नोकऱ्याला आपल्याला लाभ मिळेल, वसतिगृहालाही होईल, या सगळ्या गोष्टी वाढल्या. पण त्यानंतर वर्ष दीड वर्ष याला झालं, सरकारनं निर्णय घेतले पण त्याची अंमलबजावणी कठोरपणाने न झाल्याच्यामुळं लोकांना त्याबद्दल विश्वास वाटला नाही आणि म्हणून तो असंतोष वाढत चालला आणि तो मग एक छोट्याशा ठिणगीच्या रूपानं परळी असेल, तुळजापूरला जी सुरुवात झाली आणि त्याचा मग आगडोंब उसळला. आणि मग आता जी सगळी मुलं रस्त्यावर आहेत हे तुम्ही जर पाहिलं असेल, 25-30 वयाच्या आतली सगळी मुलं आहेत. जवळपास 80% 25-30 वर्षाच्या आतील मुलं आहेत. मग या मुलांना हे सगळे बहुतांश बेरोजगार आहेत, हाताला काम नाही. शिक्षण जर घ्यायचं म्हणलं तर तिथं पैसे, अनेक ठिकाणी फीस एवढ्या वाढलेल्या आहेत तर ते द्यायला पैसे नाही. या सगळ्या चक्रामध्ये हा वर्ग सापडलेला आहे आणि त्याचं प्रत्यंतर मग हे आता अशा पद्धतीनं रस्त्यावर यायला. आणि मेटे साहेब, तुम्ही सुद्धा आरक्षणाची मागणी करत होता, आता तर तुम्ही सरकारमध्ये आहात, तरी सुद्धा शिवसंग्राम संघटना आम्हाला या सगळ्या आंदोलनात कुठे दिसली नाही. शिवसंग्राम संघटना या सगळ्या आंदोलनामध्ये समाजाच्या बरोबर 100% आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे कार्यकर्ते समाजाच्या बरोबर आंदोलनामध्ये आहेत. परंतु सुरुवातीपासूनची माझी हीच भूमिका आहे की आरक्षण जर आपल्याला घ्यायचं असेल तर ते कायद्याच्या नुसारच घ्यावं लागेल आपल्याला. कुणी जरी म्हटलं की आम्हाला नाही उद्याच आरक्षण देतो असं म्हटल्यानं कुणी देऊ शकत नाही. कुणी मागणी केली की तुम्ही उद्याच आरक्षण द्या, मग त्याला राज्य मागासवर्गीय अहवालाची गरज नाही आहे किंवा अन्य कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेची गरज नाही, तुम्ही ताबडतोब निर्णय घेऊ शका. हे फक्त लोकांना एक हे करण्याचा तो उद्देश आहे, गोंजारण्याचा उद्देश आहे. कायदेशीर त्याला कोणताही आधार. पण उद्धव ठाकरे भूमिका मांडतात, आजच त्यांनी भूमिका मांडली की मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची काही गरज नाहीये, तसंच थेट आरक्षण देता येईल. त्याचबरोबर अशोक चव्हाणांनी सुद्धा हीच भूमिका मांडली होती की अहवाल न येता सरकारने आरक्षण द्यावं. नाही, मग अशोक चव्हाण साहेब तर मुख्यमंत्री होते ना, मग त्यांनी का आरक्षण दिलं नाही? नाही देऊ शकले ना. उलट त्या काळामध्ये बापट समितीचा म्हणजे ते राज्य मागासवर्गीयचे अध्यक्ष होते. बापट समितीने अहवाल दिला, तो पूर्वग्रह दूषितपणानं दिलेला होता. मग तो वापस कशाला पाठवला? मग तो फेटाळून तुम्ही द्यायचं होतं ना, मग तुम्ही दिलं नाही. पण आज तुम्हाला मी एक सांगतो निश्चितपणाने, माझं स्पष्टपणे मत आहे, मराठा समाजांचे हे तरुण जे मुलं आहेत यांचे भावना प्रामाणिक आहे आणि त्यांना असं वाटतं की आमच्यावर अन्याय झालेला आहे, त्याला न्याय मिळावा. पण त्याच्या पाठीमागच इथं आता अनेक लोक जे उतरायला लागलेत, जे स्टेटमेंट करायला लागलेत, वक्तव्य करायला लागलेत, ते केवळ आता पुढच्या वर्षी या वर्षीच्या ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्याचे हे सगळे वक्तव्य आहेत. याच्यामध्ये
समाजाचं हित निश्चितपणानं नाही, ना कोणीही आरक्षण कायद्याला बाजूला ठेवून देऊ शकत नाही. मेटेजी, आतापर्यंत जे आपण पाहिलं की हिंसक आंदोलनं झालेली आहेत, आता तर आमदार खासदारांच्या घरांवर मोर्चे काढायचे, त्याच्यानंतर 9 ऑगस्टपासून क्रांती दिनापासून एक आणखी व्यापक त्याला स्वरूप द्यायचं, असं हे जे सगळं चाललेलं आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात की अजूनही मागासवर्ग आयोगाचा अहवाल देखील आलेला नाही, तर अशा वेळेला ही आंदोलनाची भाषा करून किंवा आंदोलनं करून कुठेतरी यावेळेस टायमिंग चुकतंय मराठा समाजाच्या नेतृत्वाचं. नाही, याला नेतृत्वच नाही आहे. एक नेतृत्व याला कुठेही नाही आहे. ना राज्यामध्ये याला नेतृत्व नाही आहे, ना संघटनेचं कोणत्या याच्यावर कंट्रोल आहे, ना नेत्याचं आहे, ना पक्षाचं आहे, ना कोणत्या जिल्ह्यात आहे. हे प्रत्येक गावागावामधला तरुण कार्यकर्ता स्वतः नेता झाला आहे आणि अनेक लोक राज्य समन्वयक म्हणून इथं आता घेत चाललेले आहेत. त्यामुळे याला कुणाचं नेतृत्व नाही, नंबर 1. नंबर 2 असं आहे की मूळ प्रक्रिया आपण समजून घेतली पाहिजे. या देशामध्ये किंवा राज्यामध्ये ज्याला कुणाला आरक्षण हवं असेल किंवा ज्यांना आरक्षण मिळत असेल, मिळत असणाऱ्याला तिथून अपग्रेड व्हायचं असेल किंवा दुसऱ्या जातीमध्ये कन्वर्ट व्हायचं असेल किंवा एखाद्या नवीन जातीला जर आपल्याला आरक्षण हवं असेल तर त्यांना एक तर सरकारकडे अर्ज करावा लागेल किंवा राज्य मागासवर्गीय आयोगाकडे अर्ज करावा. आणि सरकारकडे केलं तर त्यांनीही राज्य मागासवर्गीय आयोगाकडेच त्यांना अर्ज करावा लागतो. मग राज्य मागासवर्गीय आयोग त्या अर्जाचा वस्तुनिष्ठपणानं विचार करेल. सोशली बॅकवर्ड, इकॉनॉमिकली बॅकवर्ड आणि फायनान्शियली बॅकवर्ड हे सगळे त्याचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर तो अभ्यास करेल आणि वस्तुनिष्ठपणाचा सगळा अभ्यास केल्याच्यानंतर सरकारला रिपोर्ट देईल. मग सरकार त्याच्यावर निर्णय घेऊ शकतं. ह्या प्रक्रियेला जर बाजूला ठेवलं तर कोणतंही आरक्षण हे घटनेच्या कसोटीवर टिकू शकत नाही. ही मूळ प्रक्रिया सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. दुर्दैवाचा भाग असा आहे की ही प्रक्रिया समजून सांगायला मराठा समाजामध्ये जे आता काही नेते जे म्हणतात किंवा पक्षीय लोक असतील किंवा अन्य लोक असतील हे आता घाबरायला लागलेत की असं जर बोललो आपण किंवा समजून सांगायची प्रक्रिया जर म्हटलं तर लोकांना अशी भीती वाटते की सगळे समाजाचे आपण विरोधक आहोत की काय. ही भीती आता अनेक नेत्याला वाटायला लागली. परंतु मी काल बोललो, परवा बोललो, अनेक कार्यकर्त्यांशी बोलतोय, लोकांशी बोलतोय की जेव्हा आम्ही सुरू केलं, मी अण्णासाहेब पाटलांनी जेव्हा मोर्चा काढला 1981 तेव्हा झेंडा घेऊन मी त्यांच्या मोर्चात होतो. तेव्हापासून आज तागायत काम करतो. तेव्हा काम करत होतो तेव्हा या राज्यामधले सगळ्यात लोक आम्हाला जातीवादी म्हणत होते, वेड्यात काढत होते. एकही राजकीय पक्ष नेता, साधा नगरसेवक सुद्धा आमच्या व्यासपीठावर कोणी येत नव्हता. आता किती ते व्यासपीठ अपुरं पडायला लागलंय का तर राजकीय त्याला आता ही झाला स्पर्श स्वरूप आलेलं आहे. ही फरक झालाय. म्हणून आता काय झालं, ही सगळी लोक घाबरायला लागलेत. म्हणून मी ही भूमिका घेतली की जेव्हा कुणी म्हणत नव्हतं समाजाच्या हितासाठी तेव्हा सुद्धा आपण लोकांच्या समोर अनेक लोकांनी आपल्याला बदनाम केलं तरी आपण भूमिका सोडली नाही समाजाच्या हिताची. मग आता सुद्धा समाज जर वेगळ्या पद्धतीनं जायला लागला असेल आणि त्याच्यात अंतिमतः समाजाचं नुकसान होत असेल तर इथल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजातल्या जाणकार, विचारवंत, मग लेखक असतील, पत्रकार असतील, संपादक असतील, उद्योगातले असतील, सामाजिक क्षेत्रात असतील, राजकीय क्षेत्रातले सुद्धा जे वैचारिक असेल त्यांनी पुढे येऊन ह्या समाजाला शांत करण्याची गरज आहे. आणि याचा अर्थ सरकारच्या तुम्ही तळी उचलायचं काही कारण नाही, पण समाजाचं नुकसान होता कामा नये, राज्याचं नुकसान होता कामा नये. ही भूमिका प्रत्येकाने गावापासून ते राज्यापर्यंत मांडण्याची आज आवश्यकता आहे. ते दुर्दैवाने मांडत नाही, पण आम्ही मांडायचं हे निश्चितपणाने ठरवलंय आणि त्या पद्धतीनं आम्ही सुरू केलेलं आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं मुद्दा मांडताय की या प्रकारे समाजाला समजावण्याची गरज आहे, पण हे समजावण्याचं काम शरद पवारांना अधिक सहज जमेल? हा तुमचा राजकीय प्रश्न आहे, पण हरकत नाही. असं आहे, शरद पवार साहेब या देशाचे राज्याचे फार मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या माणसाने त्यांच्याबद्दल काही बोलणं योग्य नाही. परंतु मी अशोक चव्हाणांच्या साहेबांच्या सारखं जेव्हा बोललो तेव्हा पवारसाहेबांच्याबद्दल सुद्धा मी म्हणेल 2008 आणि 2009 मी स्वतः शिवसंग्रामच्या वतीनं राज्यामध्ये आरक्षण यात्रा काढली होती आणि त्याचा समारोप आपल्याला माहिती आहे की शिवाजी पार्कला केलेला आहे. म्हणजे शिवाजी पार्कला सगळ्यात मोठी सभा हे आम्ही शिवसंग्रामने केलेली. तेव्हा
आम्हाला त्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत होतो किंवा कोणत्याही पक्षाने एकही गोष्टीची मदत आम्हाला केली नाही. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीसुद्धा आली. ती मोर्चा झाल्याच्या नंतर, मेळावा झाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या. त्याच्या अगोदर पवारसाहेबांच्या सोबत आमच्या बैठक झाल्या. पवारसाहेबांनी आम्हाला सांगितलं, मी एकटं नाही, सगळ्या संघटनेच्या प्रमुखाला सांगितलं की लोकसभेची इलेक्शन होऊन जाऊ द्या, ती झाल्याबरोबर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, पण तुम्ही आता शांतता पाळा. आम्ही मोठे नेते आहेत, ते त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे म्हणून आम्ही ठेवला विश्वास, पण ते नाही देऊ शकले. अडचणी कायद्याच्या असतील, त्यांच्या राजकीय अडचणी असतील, त्याच्यावर मी भाष्य करणार नाही, पण त्यावेळेस त्यांच्या हातात ते केंद्रामध्ये होते, राज्यामध्ये होते, तरी नाही देऊ शकले. त्यामुळं हे आता काय झालं आहे, मी मगाशी म्हणलं तसं की याच्यामध्ये राजकारण आता जास्त येत चाललेले दुर्दैवाने. मला भीती हीच वाटते की राजकारण शिरल्यामुळे, त्या राजकारणाच्यामुळं या प्रश्नाचा खेळखंडोबा होऊ नये आणि समाजाचं पण नुकसान पवारांनी होऊ नये. काही महिन्यांपूर्वी भूमिका मांडली होती की आर्थिक निकषावर आरक्षण हवं, जातीच्या निकषावर नको, आणि आता तेच पवार मराठा आरक्षणाला पाठिंबा देताना दिसत आहेत. हो, मला मोठं आश्चर्य वाटलं. ते कोल्हापूरला तर आयुष्यामध्ये पहिल्या वेळेस मला वाटतं ते मराठा समाजाच्या व्यासपीठावर जाऊन त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले एवढे मोठ्या नेत्यांनी. त्यांचं कौतुक बी केलं पाहिजे ना आश्चर्य व्यक्त केलं पाहिजे. अशा दोन्ही गोष्टी आहेत. परंतु हे बघा, एक आहे आर्थिक निकषावर आरक्षण द्यायचं असू द्या किंवा कोणत्याही ओबीसीमध्ये आरक्षण द्यायचं असू द्या किंवा अन्य कोणत्याही पातळीवरचं आरक्षण तुम्हाला द्यायचं, त्याच्यासाठी तुम्हाला घटना दुरुस्तीच करावं लागेल. आणि त्याच्या अगोदर राज्याला निर्णय घ्यायचा असेल तर राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल तुम्हाला आल्याशिवाय कोणताही निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही. मेटेजी, आत्ताच काही सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी सांगितलं की जर राज्याने कायदा केला, राष्ट्रपतींची मंजुरी घेतली आणि संसदेत तो पास झाला तर आरक्षण मिळू शकतं बाबा. म्हणजे तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात पण होऊ शकतं, पण यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. तुम्ही आधी म्हटलात की राष्ट्रवादीसोबत तुम्ही होतात तेव्हा सत्तेत होतात, आरक्षण देता नाही आलं. तुम्ही आजही सत्तेत आहात आणि सगळे राजकीय पक्षांमध्ये कॉमन फिलिंग आहे की आरक्षण मिळायला पाहिजे. त्यासाठी आज दिवसभर बैठकांचं सत्र होतं. तर तुम्हाला वाटत नाही का की आता सगळे एकत्र आले तर कायदा करणं सोपं आहे? तो टिकेल नाही टिकेल, पण याच्यातनं एक चांगला पॉझिटिव्ह मेसेज, म्हणजे एक चांगला संदेश जाईल मराठा समाजात आणि सगळे एकत्र येऊन कायदा करतील का? आता तुम्ही सत्तेत आहात. असं आहे की या देशामध्ये आपल्या सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन घालून दिली, 50% वरती तुम्ही रिझर्वेशन घेऊन जाऊ शकत नाही. मग त्याच्या पलीकडे आता तुम्हाला जाऊ, आज आपल्याकडे 52% रिझर्वेशन आहे. मग आता त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकतो. मराठा समाजाला किंवा अन्य कुणालाही जरी आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला एक तर असणाऱ्या कॅटेगरीमध्ये 50%मध्ये तुम्हाला द्यावा लागेल. आणि ती द्यायचं म्हणलं तर मग परत आता जातीमध्ये आणि समाजामध्ये भांडण वादविवाद होतील आणि परत महाराष्ट्र आणखीन पेटण्याची शक्यता नाकारता येईल. म्हणजे तुम्हाला हे शांत ठेवून वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला दुरुस्ती करावंच लागेल. राज्याने निर्णय घ्यायचा असेल तर राज्य मागासवर्गीयाचा अहवाल आल्याशिवाय तुम्ही निर्णय घेऊ शकत नाहीत. नंबर 1. त्या व्यतिरिक्त 50%च्या वरती तुम्हाला जर जायचं असेल तर इथं अधिवेशनामध्ये तुम्हाला एकमतानं किंवा बहुमतानं तुम्हाला ठराव करावा लागेल आणि ते केंद्राकडे तुम्हाला पाठवावं लागेल शिफारस करून, आणि त्याच्यावर केंद्रामध्ये संसदेमध्ये 2/3 मेजॉरिटीने तो पास करावा लागेल. आणि ते एकट्या भाजपच्या हातात असू शकत नाही, तर त्याला सगळ्या पक्षाचं सहकार्य लागेल. आणि हे केलं तरच होऊ शकतं. राहिला प्रश्न तामिळनाडूचा. तामिळनाडूच्या गव्हर्नमेंटनी काय केलं, 9th शेड्यूलमध्ये टाकलं. 9th शेड्यूलमध्ये टाकायचं असेल जर टाकलं तर त्याला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आव्हान देता येत नाही, ही वस्तू आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा इथे तुम्हाला ठराव करून तो केंद्राकडे पाठवून तिथं 2/3 मेजॉरिटीनंच परत हे करावं लागेल. असा तो सगळा प्रक्रिया आहे आणि त्याला बराच कालावधी जाऊ शकतो. सगळ्याचं मतैक्य करणं, सगळ्या गोष्टी करणं. आता ह्या निवडणुका लक्षात घेता, निवडणुकी लोकसभेचं केंद्रातलं सरकार किंवा केंद्रातले पक्ष तिथले जे राष्ट्रीय पातळीवरचे जे आहेत ते कितपत त्यांच्या राज्याच्या भूमिकेप्रमाणे त्या भूमिका घेतील. म्हणून तो कितपत व्यवहार्य होईल मला सांगता येणार नाही आज तरी, कारण ते आपल्या राज्याच्या अखत्यारीत नाही, तो वरचा आहे. परंतु हे सगळे किचकट विषय आहेत आणि म्हणून त्याला जास्त किचकट करायचं काम सुद्धा मोठ्या लोकांनी करू नये एवढीच माझी त्याच्यामध्ये विनंती आहे. एका बाजूला घटनेच्या अंतर्गत आपल्याला जातीचं आरक्षण मिळतं आणि दुसऱ्या बाजूला समाजामध्ये जातीअंताची चळवळ असावी अशा प्रकारचा विचार समोर येतो. याचा सुवर्ण मध्य काय?
तुम्ही मुलगा जन्माला लागला आणि शाळेत जायला लागला की त्याला तुम्ही ड्रेस फक्त रिझर्वेशनमधल्या मुलाला मुलीला देता, ओपनवाल्याला देत नाही. म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये लहानपणीचं जात घालता, धर्म घालता. एक तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तिथं जातीवर तुम्हाला रिझर्वेशन ठेवलेलं आहे, नोकरी तुम्हाला जातीवर ठेवलेली आहे, निवडणुकीला पॉलिटिक्समध्ये यायचं असेल तर तुम्हाला निवडणुका लढवायचं असेल तर ते जातीवर आहे, तुमच्या रिझर्वेशनच्यावर मतदारसंघ आहेत. तर घटना जर तुमची अशी असेल तर ती जात अंत होणार कशी? म्हणजे तुम्हाला घटनेमध्ये बदल करावा लागेल आणि घटनेमध्ये बदल करण्याकरता अनेक वर्गाला अंगावर घेण्याची मला वाटत नाही कोणाची हिंमत आज तरी आहे. त्याला किती वर्ष जातील मला माहिती. आपण चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर मुक्त चर्चामध्ये विनायक मेटेंबरोबर ही चर्चा पुढे सुरू राहील. आपण चर्चा करतोय विनायक मेटे यांच्याशी. प्रश्नाचा हा सिलसिला असाच सुरू राहील. पुढचा प्रश्न. वर्षभरापूर्वी जेव्हा मराठा मोर्चा आला होता इकडे आझाद मैदानावर, तेव्हा सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं की अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आला होता. वर्षभरानंतर असं काय घडलं की मराठा नेतृत्व त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही, एवढा हिंसक मार्ग सगळ्यांनी म्हणजे अनुसरलेला आहे आणि आजही हिंसा चालू आहे. तर आपण त्यांना ॲड्रेस करण्यात कमी पडलात असं आपल्याला वाटतं का? नाही, मराठा नेतृत्व कमी पडलेलं नाही कुठे. त्याचं कारण असं की मराठा नेतृत्व जे मोर्चे निघाले सगळे त्या प्रत्येक मोर्चात त्या जिल्ह्यातले मराठा नेतृत्व सोबत होतं त्या मोर्चात. तसंच मुंबईमध्ये सुद्धा होतं. तेव्हा जेव्हा मुख्यमंत्री महोदयाकडे गेले तेव्हाही तिथं सगळे मंत्र्यांपासून आमदारापासून ते सामाजिक राजकीय सगळेच लोक होते. तेव्हा तिथं जे काही निर्णय घ्यायचं ठरलं ते निर्णय सरकारनं जरूर घेतले. सगळ्यात महत्त्वाचा निर्णय काय घेतला की जे शिष्यवृत्ती आहे, जवळपास 600-650 कोर्सेसला राजश्री शाहू महाराजांच्या नावानं शिष्यवृत्ती दिली. 50% मुलांना मुलींना त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती दिली. अगदी मेडिकल आणि इंजिनिअरिंगला सुद्धा. आज 5000 मेडिकलच्या जागा आहेत, त्याच्यामध्ये 16% जर तुम्ही जर काढल्या जेवढं. मी तुम्हाला थांबवतो इथे. आपण जर शिष्यवृत्तीचं बघितलं किंवा वसतिगृहाचा निर्णय, त्याचबरोबर नवउद्योजकांना 10 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, त्याचं कर्ज राज्य सरकार भरेल. एकही योजना प्रत्यक्षात अंमलात येताना दिसत नाहीये आणि मराठा समाजाचे नेते त्याच्यावर अंकुश ठेवताना दिसत नाहीत. बरोबर. रोकटोकमध्ये चंद्रकांत पाटलांनी हेच विधान केलं की हे जर मिळत नसेल तर मराठा समाजाच्या नेत्यांनी त्या कॉलेजवर जाऊन आंदोलन करावं. कुठल्या मराठा समाजाच्या नेत्याने अशा पद्धतीने आंदोलन केलं? नाही, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी आपल्याला ते सांगत होतो की शासनानं मोर्चानंतर निर्णय घेतले. म्हणजे शिष्यवृत्तीचा निर्णय घेतला, हॉस्टेलचा निर्णय घेतला, पुन्हा तुमचं इन्कम वाढीचा म्हणजे 1.5 लाखावरून 8 लाखापर्यंत इन्कमची मर्यादा वाढवली. पुन्हा अण्णासाहेब पाटलांना 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. हे सगळे निर्णय घेतले, पण त्याची अंमलबजावणीमध्ये सरकार कमी पडला. याचे लाभ जे आहेत ते मिळणं गरजेचं होतं. मग काही लोकांनी सांगितलं की बघा आम्हाला शिक्षण संस्था सहकार्य करत नाहीत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांच्यावर कारवाई करा, त्यांच्या मान्यता काढून घ्या. तुमचे लोन मिळत नसेल अण्णासाहेब पाटील महामंडळाचं तर बँकेवर कारवाई करा. ह्या ज्या गोष्टी होणं गरजेचं होतं ते होत नाही. म्हणून माझी आपल्या या चर्चेच्या खुल्या चर्चेच्या माध्यमातून सरकारला एक विनंती आहे की ह्याची अंमलबजावणी करण्याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तुम्ही कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते आणि मराठा चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते त्यांची अंमलबजावणीची समिती एक करा. तर बेनिफिट्स जे आहेत ते सगळे तुम्ही किती लोकांपर्यंत जाऊ शकलात याचा आढावा महिन्याला त्या जिल्ह्यातल्या लोकांनी घेतला पाहिजे आणि कलेक्टरच्या सोबत त्यांना अधिकार द्या, तर हे सगळं होऊ शकेल. मग हे जर अगोदर झालं असतं, आज एवढं वातावरण खराब झालं आहे ते मला 100% खात्री ते झालं नसतं. मेटे साहेब, आत्ता आंदोलन चिघळल्यानंतर सगळे आमदार आता राजीनामा द्यायला निघाले आहेत, सगळे नेते आंदोलनाबरोबर आहेत. पण जे निर्णय झाले होते त्याची अंमलबजावणी जेव्हा होत नव्हती तर त्याबद्दल त्यांनी विधिमंडळात वाचा का फोडली नाही? आत्ता सगळेजण बोलत आहेत, पण त्यावेळी विधिमंडळात वाचा फोडून सरकारला जाग का आणली नाही? किंवा तुम्ही सुद्धा मराठा संघटना तुमची असेल, दुसऱ्या मराठा संघटना असेल, त्यांनी का आवाज नाही उठवला? नाही, आपल्याला तर दीपकजी माहिती आहे, तिथं प्रसाद आहे त्यांनाही माहिती आहे. एकही अधिवेशन आत्तापर्यंतचं असं गेलं नाही की जिथे मी मराठा समाजाच्या आरक्षणावर अधिवेशन बंद पाडलं.
कालचं सुद्धा नागपूरचं जे अधिवेशन झालं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांनी जे 16% 72,000मधल्या जागा राखून ठेवण्याचा जे निर्णय घेतला ती चर्चा मीच उपस्थित केली. त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयाला बोलायला आपण तिथं भाग पाडला आणि विनंती केली. त्यांनी माझ्याच प्रश्नावर हे उत्तरं दिलं, चर्चा घडवली. राहिला मुद्दा राजीनामा देण्याचा आमदार, माझं स्वतःचं स्पष्टपणे मत आहे की हे भावनिक पातळीवर झालेले निर्णय आहेत. हा विषय भावनिक पातळीनं सोडवण्याचा विषय नाही. हे कायद्याच्या कसोटीवर घासून समाजाचं अंतिम हित लक्षात घेऊन निर्णय करण्याचे विषय आणि आमदार किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांनी लोकांना योग्य दिशेने घेऊन जायचं काम करायला पाहिजे. चुकीच्या वाटेनं जर कोणी जात असेल तर त्याच्यात सामील व्हायचं काम लोकप्रतिनिधी करता कामा नये. म्हणून ज्यांनी राजीनामे दिले त्यांना मी नावं नाही ठेवणार तर ठीक आहे, परंतु राजीनामा देणं योग्य नाही आणि कुणी देऊही नाही. उलट त्या लोकप्रतिनिधींना असणाऱ्या अधिकाराचा उपयोग सरकारवर दबाव आणण्यासाठी त्यांनी केला पाहिजे, या मताचा मी आहे. सर, मराठा आरक्षणासाठी मराठा तरुण आत्महत्या करतात, इतकं टोकाची भूमिका घेणं, पाऊल उचलणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? हा सगळ्यात माझ्या दृष्टीनं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून चिंतनाचा विषय आमचा झालेला आहे. आपल्याला दुर्दैवानं आठवत असेल की आणखीन ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्या महाराष्ट्रामधले ते सत्र अजूनही थांबत नाही. आत्ता ही पावसाळा, पेरणी वगैरे, खोडणी, हे सगळे खुरपणी चालू आहे म्हणून थोडंसं थांबलं आहे. पण मला भीती वाटायला लागली. कालच रात्री औरंगाबादला एकाने रेल्वेच्या समोर येऊन आत्महत्या केली. त्याच औरंगाबादमध्ये विहिरीमध्ये, त्या नदीमध्ये उडी टाकली. हे जे आत्महत्येचं सत्र आता बीडमध्ये आत्ता बसला असतानाच एका शिक्षकाने आत्महत्या करतो म्हणून चिठ्ठी लिहून त्यांना आमचे सगळे कार्यकर्ते मागं लागले त्यांना पकडून आणायला. आता त्यांना पकडलं आणि घरामध्ये घराच्या लोकांना हे केलं. ही जे मेंटली व्हायरस मी म्हणेल, हा जर एकदा मुलांच्या जे 30 वर्षाच्या 25 वर्षाच्या आतल्याच्या ज्यामध्ये जर घुसला, हे निघणं फार कठीण आहे. आणि याच्या पुढं म्हणजे हे कमी करण्याच्या करता सगळ्या राजकीय पक्षांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि असे विचार या तरुणामध्ये बळकावता कामा नये, जाता कामा नये. याच्यासाठी रात्रंदिवस काम करणं अत्यंत आवश्यक आहे. जर राजकारणासाठी याला जर हवा दिली तर याला इतिहास आणि समाज आणि राज्य कधीही माफ करणार नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणून कुणीही या निमित्तानं माझी सगळ्याला विनंती, आपल्या चर्चेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या बांधवांना आणि तरुण मित्रांना माझी विनंती राहील की भावनेच्या भरामध्ये तुम्ही कुणीही आपलं आयुष्य संपवू नका. आपलं आयुष्य तुमचं असेल, तुम्ही आणखीन लोकशाही प्रक्रियेनं तुम्ही भांडा, संघर्ष करा, आंदोलन करा, पण आताताईपणानं जीव द्यायचा किंवा नुकसान करायचं किंवा हिंसक मार्ग पत्करायचं काम करू नका, एवढी माझी सगळ्याला अतिशय नम्रपणाची, कळकळीची विनंती आहे. मेटे साहेब, एक प्रश्न असा आहे, एकीकडे हे तरुण जे आहे ते टोकाचं पाऊल उचलत आहेत आणि दुसरीकडे राजकीय नेते हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. विशेषतः भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर आगीत तेल ओतण्याचा आरोप करतायत. तुम्ही दोघांबरोबर काम केले, त्यामुळे तुम्ही दोघांनाही जवळून ओळखता. कोणाची भूमिका प्रामाणिक आहे असं तुम्हाला वाटते? नाही, मी सध्या एवढंच बघतोय की मराठा समाजाच्या बद्दल कुणाची भूमिका प्रामाणिक आहे ते. मेटेजी, तुम्ही म्हटलात आत्ताच की 72,000 जागांचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला होता. होय. एका बाजूला तुम्ही म्हटलात की ही कायदेशीर प्रक्रिया आहे आरक्षणाची आणि ती टिकायला पाहिजे, त्यासाठी भरपूर वेळ जाणार. तुम्ही त्या 72,000 जागांमधला मराठा समाजाच्या मुलांसाठी राखून ठेवायला सांगतायत. होय. त्याला आधार काय आहे? ते पुन्हा कोर्टात जाणार, भरती पुन्हा कोर्टाच्या प्रक्रियेत अडकणार. तुम्हाला वाटत नाही ही भूमिका विसंगत आहे आणि दिशाभूल करणारी आहे? नाही, सकृत दर्शनी तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर की विसंगत आहे. आणि तोच नेमका प्रश्न आमच्या मराठा समाजाच्या मुलामुलींच्या डोक्यात आहे की हे म्हणतात राखून ठेवतो, तर ठेवणार कसं कायद्याने? हा सगळ्यात मोठा. म्हणून मी अशी स्पष्टपणे भूमिका घेतली, मध्यम मार्ग काढला की शासनानं त्यांची जी काही भूमिका आहे हे कसं ठेवणार तुम्ही, हे स्पष्टपणे क्लिअर करा कायद्यानं. ही भूमिका मांडा तुम्ही आणि त्याच्यावर समाजातल्या एक निष्णांत अतिशय कायदे पंडित लोक असतील, 5-10 वकिलांनी बसावं
मग इथले आपले ए जी असतील, ॲडव्होकेट जनरल असतील, लॉ डिपार्टमेंटचे सेक्रेटरी असतील, सरकारचं कोणी प्रतिनिधी असतील, त्यांनी नेहमी एकत्र बसून हे कायद्यामध्ये तो अनुशेष ठेवता येईल का याची भूमिका आपण घेतली पाहिजे आणि त्याचा निर्णय केला पाहिजे. आणि ती जर पटली आणि ती जर कायद्यात बसलं असेल तरच हे होऊ शकतं, अन्यथा नाही. परंतु मी सचिव साहेबांशी सुद्धा बोललो, अनेक कायदे लोकांशी सुद्धा बोललो, तर आपण शासनानं मंत्रिमंडळानं असे निर्णय घेऊन त्याला मग ह्या कायद्याच्या कसोटीवर ठेवून जर बॅकलॉग म्हणून त्या जागा बाजूला ठेवल्या तर करता येईल असं अनेक कायदेतज्ञांचं मत येत चाललेलं आहे. त्या अनुषंगानं तेवढं शासन ठेवू शकतं. प्रामुख्याने जे आंदोलन चिघळतंय त्याच्यावर तोडगा लवकर निघाला अशी शक्यता नाही आहे आणि सरकारकडनं आंदोलन शांत करण्यासाठी जी पावलं उचलली जात आहेत, मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, काल नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. ती बैठक लातूरला जी राज्यस्तरीय बैठक झाली त्यांना ती बैठक मान्य नाही आहे, त्यांनी त्या बैठकीबद्दल निषेध व्यक्त केला. मग मुख्यमंत्री किंवा सरकार चर्चा कुणाशी करणार? कारण नेतृत्व नाही आहे या संघटनेला, समाजाला. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळं नेतृत्व आहे. लातूरमध्ये आपण बघितलं काल किती लोक जमा झाले होते. चर्चेला बोलवायचं कोणाला? तुम्ही अतिशय योग्य म्हणजे मुद्दा मांडलात दीपकजी. माझं म्हणजे काल नारायण राणे साहेबांच्या अध्यक्षतेने जी काही मंडळी भेटली असतील त्याला लातूरच्या बैठकीत विरोध केला. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे भूमिका केलेली की जे कोणी आम्हाला भेटू इच्छितील सरकार म्हणून त्यांच्याशी आम्ही भेटायला तयार आहेत. मग कुणीही येऊ द्या. उद्या या आंदोलनामधले जे राज्य समन्वयक म्हणतात जिल्ह्यात ते आले तरी आमची भेटायची तयारी, हे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आता माझं आपल्या या चर्चेच्या माध्यमातून सर्वाला विनंती आहे. सगळे म्हणतात की आमचा कोणी नेता नाही, म्हणजे कोणी हीच भीती वाटते अनेकाला की पुढे कुणी जर झालं तर सगळे राज्यभरातले तरुण मुलं हे आपल्याला विरोधक ठरवतील, समाजद्रोही ठरवतील, अशी भीती वाटते. म्हणून माझी सगळ्या आंदोलकांना विनंती आहे की आंदोलन जे हे केलेलं आहे, सरकार जे दबाव वाढवला आहे, हे तुमच्या आंदोलनामुळे तुमच्या संघर्षामुळेच हे झालेलं आहे. सरकार इथपर्यंत आलं आहे, निर्णय घेतले. पण जर लोकशाही आपण मानतोय तर लोकशाहीमध्ये प्रश्न जर सोडायचे असतील तर चर्चाही करावं लागेल. आणि चर्चाच म्हणजे प्रश्न सोडवणारं माध्यम हे सरकार आहे. म्हणजे सरकारच्या सोबत तुम्हाला चर्चा ही करावीच लागेल. आज नाही उद्या नाही परवा तुम्हाला चर्चा करावीच लागेल. चर्चाशिवाय तुम्हाला संवादाशिवाय पण चर्चा करायला कोणी तयार नाहीये. कारण ते म्हणतात की जे आम्ही मागणी केलेली आहे ती 9 ऑगस्टला 2016 रोजी जो मोर्चा झाला होता त्यानंतर आम्ही निवेदन दिलेलं आहे. सरकारने त्याच्यावर निर्णय घ्यायचा, याची चर्चा कशी करायची? नाही, मी सांगतो ना त्याच्यावर. तर याच्याबद्दल माझं असं मत आहे स्पष्टपणे की एकाचं कुणाचं या मोर्चाला किंवा आंदोलनाला नेतृत्व नाही, तर सगळ्यांनी माझं असं म्हणणं की सामूहिक नेतृत्व पुढे येऊ द्या ना. अडचण काय? जर अनेक राजकीय आघाड्या होतात, अनेक सगळ्या गोष्टी होतात, तर हे याच मराठा समाजातलेच एकाच विचाराचे सगळे जिल्ह्यातले सगळे तरुण कार्यकर्ते सगळ्यांनी एकाच विचारानं पुढे येऊ द्या ना. सगळ्यांच्या नेतृत्वानं हे चर्चा सरकारबरोबर करावी. आणि प्रश्न असा त्यांच्या काही लोकांचं म्हणणं आहे की मागच्या मोर्चाला मुंबईमध्ये किंवा अन्य ठिकाणी जे निवेदन दिले त्याच्यावर निर्णय घ्यावा. तर आता समजा नवीन मुद्दा हा 72,000च्या नोकऱ्याचा नवीन मुद्दा आला, त्याच्यावर जर कायदेशीर चर्चा करावं लागेल. तुमच्या वसतिगृहाच्याबद्दल किंवा अन्य तुमच्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जाबद्दल ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्याबद्दल ज्या काही त्रुटी आहेत किंवा कमतरता असतील ते चर्चेशिवाय तुम्हाला दूर सारणार नाही. माझ्या समजा तुमच्या मनात एखादी गोष्ट आली की याच्यामध्ये ही कमतरता आहे तर तुम्ही बोलल्याशिवाय ती समजणार नाही. मग कायद्याच्या नुसार त्या पत्रानुसार करत गेलं नाही, यांनी GR काढत गेले, निर्णय घेत गेले, मग त्याच्यात परत त्रुटी निघणार, परत GR काढा, परत त्रुटी दूर करा, परत GR काढा. हे करण्यापेक्षा एकाच वेळेस तुम्ही या ना, 50 या, 100 लोक या, अडचण काय त्याच्यात? 100 लोक तयार व्हा आणि सगळ्याच्या सांघिक नेतृत्वानं सामूहिक नेतृत्वानं चर्चा करा आणि ह्या चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. आणि दुर्दैव आपलं असं आहे, मला खेदानं म्हणायचं आहे, मराठा किंवा मराठे असं म्हणूया, मराठे हे युद्धात नेहमी जिंकतात, तहात हारतात. दुर्दैवानं आजही त्याच्यात इतिहासामध्ये बदल झालेला नाही. आम्हाला ते तहच करायला अजून जमाना आहे. म्हणजे तर पूर्वी इथं गनिम शब्द वापरणं बरोबर नाही. म्हणजे पूर्णपणे सरकार आता तुम्हाला द्यायला तयार आहे, जे कायद्याच्या कसोटीवर टिकेल असं
ते कसं बसेल हे द्यायला तयार आहे, सगळे चर्चा करायला तयार आणि तुम्ही चर्चेलाच जात नाही. ही चुकीची भूमिका आहे असं माझं स्वतःचं मत आहे. सगळ्यांनीच याच्यावर चर्चा करायला ज्याला ज्याला वाटतंय आपण चर्चेमध्ये यावं त्यांना सरकारनं बोलवावं, इच्छा व्यक्त करावी आणि एक दिवस ठरवावा आणि त्यांनी चर्चा करावी आणि सगळ्यांनी यावं, तरच हा प्रश्न सुटू शकेल. आणि जी पूर्वीची भूमिका आहे मराठे युद्धात जिंकतात तहात हारतात त्याला एकदाचं कुठंतरी गाडून टाकून समाजाचं अंतिम हित पुढचा प्रश्न घ्या. जी मागणी आहे ती अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. तुम्ही म्हणाले की पहिला मोर्चा निघाला तेव्हापासून तुम्ही ती आता ती लावून धरला. तर ह्या प्रश्न काय आहे याची चर्चा अनेक वर्षापासून झाली आहे. त्याचं उत्तर काय आहे त्याची चर्चा झालेली आहे. मूळ जो प्रश्न आहे की या सगळ्यातनं जे साध्य होणार आहे त्याची कालमर्यादा काय असणार आणि ते जर साध्य झालं तर त्यातनं काय प्रश्न सुटणार. म्हणजे सध्या तुम्ही म्हणाल की बेकारीचा मुद्दा आहे तो यातनं सुटेल का किंवा समाजाची प्रगती होण्यासाठी याचा कसा फायदा होईल आणि कालमर्यादा काय असेल, चर्चाच किती दिवस चालणार, कालमर्यादा काय. हे बघा आता ज्या काही चर्चा ज्या बैठका होत आहेत त्याच्यातून जे काही स्टेटमेंट येत आहेत, कुणी उद्या अधिवेशन घ्या कुणी लगेच निर्णय घ्या, हे म्हणणं योग्य नाही आहे. ही मुळात मग मी आपल्याला सांगितलं की आरक्षण जर द्यायचं असेल तर त्या मागासवर्गीयाच्या अहवालाच्या नंतर तुम्हाला हे आलं. आता मागासवर्गीय आयोगाच्या सगळ्या सुनावण्या संपलेल्या आहेत. 13 तारखेला मुंबईची शेवटची सुनावणी झाली. आता जवळपास 3 लाखाच्या आसपास निवेदन आलेले आहेत. 3 लाखाच्या. आता हे जर तपासायचे एक एक म्हणलं, पुरावे तपासायचे वेळ लागणार आहे ना त्याला. तुम्ही जर म्हणा नाही उद्या सगळं करा. बरं जर समजा तुम्ही सगळ्यांनी राज्य मागासवर्गीय आयोगावर प्रेशर आहे. बरं राज्य मागासवर्गीय आयोग ही स्वतंत्र बॉडी, न्यायिक प्रक्रिया ती, त्यांच्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही. ते स्वतंत्र विचारानं काम करणारी यंत्रणा आहे. तरी आपण विनंती केली असं गृहीत आणि त्यांनी बस जाऊ दे हे एकदाचं संपवून टाकू आणि म्हणून कसा तरी अहवाल दिला. दुर्दैवाने तसं कोणतंही, कारण उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तिथे माजी न्यायमूर्ती, त्यामुळे ते असे कुणाच्याही दबावानं काही अहवाल कसला देणार नाही. पण समजा असं झालं की त्यांनी उद्याची उद्या अहवाल दिला आणि तो कायद्याच्या कसोटीवर नाही टिकला तर नुकसान कुणाचं आहे. परत अनेक वर्ष मागं जावं लागेल तुम्हाला मराठा समाजाला. त्यामुळे कितपत त्यांना दबाव आणून त्यांच्या लवकर अहवाल आणायचा याचाही विचार अंतिम ज्याला हित कळतंय त्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे की राज्य मागासवर्गीय आयोगाला कितीही काही केलं तरी महिना दीड महिना हे लागणारच आहे. आणि नंतर सरकारकडे आल्यानंतर सरकारला त्याला निर्णय घ्यायला जो वेळ लागेल तो. आणि जर मग केंद्राकडे जास्त आरक्षण मागायचे असेल तर अधिवेशन बोलवूनच पाठवावं लागेल. याला नाही म्हणलं तरी 2-3 महिन्याचा कालावधी लागेल मग. आणि त्याच्यानंतरच ही शांतता. म्हणून शेवटचंच मी आपल्याला सगळ्या राज्यातल्या आंदोलनकर्त्याला विनंती करतो की माझ्या भावानो, माझ्या सगळ्या बांधवांनो, तुम्ही या तीव्र स्वरूपाचं जे आंदोलन आहे त्यानं आपलं अंतिम हित होणार नाही. शांततेच्या मार्गानंच देशाचं भलं झालंय, राज्याचं भलं झालंय आणि समाजाचं सुद्धा भलं होईल. म्हणून चर्चा सामूहिक पद्धतीनं करा आणि आपले प्रश्न सोडवून घ्या, एवढीच माझी विनंती. मेढे साहेब धन्यवाद, तुम्ही या मुक्त चर्चेमध्ये सहभागी झालात. प्रामुख्याने आरक्षण कशा पद्धतीने दिलं त्याचा मार्ग जो आहे तो विनायक मेटेंनी या मुक्त चर्चेमध्ये सांगितला. त्याचबरोबर मराठा समाजाने टोकाचं पाऊल न उचलता शांततेत आंदोलन करावं आणि प्रामुख्याने आत्महत्येचा पर्याय मराठी तरुणांनी स्वीकारू नये अशी त्यांची कळकळीची विनंती या आंदोलनकर्त्यांना आहे. मुक्त चर्चेमध्ये इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. नमस्कार.